नमस्कार मित्रांनो, शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे इन्स्टंट आपण डोसे किंवा आपण धिरडे म्हणू शकतो। तर आता त्यासाठी घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ, त्याच्यात टाकलेला आहे थोडासा रवा आणि चवीप्रमाणे आपण त्याच्यात मीठ घालून 10-15 मिनटं आपण हे सगळं मिश्रण मस्त देणार आहे। आपण त्यामध्ये मस्त मिक्स होऊन देणार आहे आणि त्याच्यात आता हळूहळू करून पाणी टाकणार आहे। हळूहळू पाणी टाकून आपण ह्या गठुळ्या मस्त फोडून घ्यायचे आणि याचं थिकसी एक आपण पेस्ट तयार करायची आणि रवा भिजण्यासाठी आपण 10-15 मिनटं तसंच हे सारण तसंच आपण ठेवायचे। आता कढईत आपण कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण मोहरीचा, जिरे आणि 2 मिरच्याचा तडका करून घेतलेला आहे। आणि आता आपण त्याच्यात टाकणारे कांदा आणि बेसिक आपल्याकडे जे टोमॅटो, काकडी, गाजर किंवा बीट हे सगळे पदार्थ मी त्याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि आता थोडेसे परतून दिलेले आहेत आणि याच्यात पण तुम्ही चवीप्रमाणे मीठ घालायचं असलं तर मी घालू शकता। हळद आपण टाकून मस्त मिक्स करून घेतलेले आहे। हे बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे। मीठ पण टाकून आपण अधूनमधून पलटून 2 मिनटं याच्यावरती झाकण ठेवूया, काय जेणेकरून याला मस्त मऊपणा येईल, मॉइश्चर पण होईल आणि आपण जे भिजायला मिश्रण ठेवलेलं होतं आपण त्याच्यात हे मिक्स करून ठेवायचे। आता आपण त्याच्यात हे केलेलं आहे सगळं मिक्स आणि तुम्हाला पाणी याच्यात ॲड करायचं। घट्टसर भिजला असला रवा तर आपण त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं। आता तव्यावर टाकलेलं आहे तेल, म्हणजे गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता आणि थोडंसं तेल त्याच्यावरती टाकलेलं आहे। आता आपण हे मिश्रण मस्त तव्यावरती पसरून देणार आहे। तव्यावरती एक पळी भरून आपण मिश्रण मस्त टाकून द्यायचे आणि आता बघा तुम्ही 5 मिनटं आपण झाकण ठेवणार आहे त्याच्यावरती। झाकण ठेवून हे मस्त शिजतं आणि आपण लगेच आहे ना मस्त त्या तव्यावरतीच उलटून टाकायचं आहे। बघा किती छान टरम फुगते। तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।